आज बनवूयात काळ्या चण्यांची भाजी जराशी वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी एका कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये रात्रभर भिजवलेले चणे टाकायचे. थोडंसं मीठ टाकायचं. झाकण लावून गॅसवर हा कुकर ठेवायचा आणि याला 3 शिट्ट्या करून हे चणे शिजवून घ्यायचे. गॅसवर एक पॅन ठेवायचं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, 2 चिरलेले टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो लसूण चांगला परतला की गॅस बंद करायचा. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. कढईमध्ये भाजीसाठी आवश्यक आहे तेवढं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी, जिरं, तमालपत्र, लवंग आणि मिऱ्या टाकायच्या. 4 कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे. ते यामध्ये टाकायचे आणि चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. हे कांदे मी चॉपरमध्ये चांगले बारीक करून घेतले आहेत. कांदा चांगला भाजला की यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकायची. वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. वाटण चांगलं परतलं की यामध्ये तिखट मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, धने पावडर, हळद, किचन किंग मसाला आणि मीठ टाकून हे मसाले यामध्ये चांगले परतून घ्यायचे. नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. 1 ते 2 वाटी पाणी यामध्ये टाकायचं. भाजी तुम्ही घट्ट बनवणार आहे की पातळ यानुसार यामध्ये पाणी टाका. यावरती झाकण ठेवून ही भाजी 5 मिनिट शिजवून घ्यायची. गॅसची फ्लेम हाय ठेवून ही भाजी 5 मिनिट शिजवून घ्या. टिफिनसाठी ही भाजी तुम्ही बनवणार असाल तर 1 वाटी पाणी यामध्ये टाकून गॅसच्या हाय फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्या. म्हणजे ही भाजी सुक्की तयार होईल. तर अशी ही काळ्या चण्याची भाजी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. ज्यांना चण्याची भाजी आवडत नाही तेही ही भाजी आवडीनं खातील, कारण ही लागतेच खूप टेस्टी. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूपच छान लागते. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या